8 वाजले आणि आत्यांना मुक्कामी ठेवलं होतं. हा ते म्हणते मी कुठंच नाही थांबले, म्हणजे मुक्कामी तर इथं थांबल्या होत्या पहिल्यांदी. नेऊन घालते ना मामा. हा लावण्याची मळ्यात ना. हा आत्यानी साडी पण नेसवली त्यांना. ते दुःख काढायचं राहिलं होतं ना त्याची ना. हा त्यांना वर्ष झाला, दीड वर्ष झालं ना. हा मामा नेऊन घालते. चहा घेतला त्यांनी. त्यांना त्या आज पण म्हणत होत्या थांबा किंवा जेवण करून जा म्हणते, पण त्या नाही म्हणते. हा हा स्वेटर घेतलं ना तुमचं. हा हा थंडी वाजती ना, थंडी वाजती थंडी. तर चाललंय आत्या आता, कारण की थंडीची गाडी चालू होत नव्हती, मिस्टरांनी चालू करून दिली आहे. आणूला चक्कर घ्यायचं होता काय. आणू म्हणते मामाने चक्कर घेतला. थंडीची कशी गाड्या चालूच नाही होत्या. आपल्याला जर थंडी लागतच त्या मशीनला थंडी वाजती गाड्यांच्या. हा येत जा आत्या अधून मधून. पिलीला काय ना आणलं थंडी गारठ्याचं बाहेर. हा हा बाय बाय. पिली थंडी गारठ्याचं बरं आतमध्ये काय आहे बाहेर. बाहेर काय आहे. काय आहे बाहेर. कोण गेलं. बाबा गेले. कुठे गेले बाबा. भूर गेले भूर भूर भूर. ज्या घरात गार नागत बाबा. बरे स्वेटर बेटर घालून थंडी गारठ्याचं. हॅलो फ्रेंड, तर आता लसूण लावायचं काम चालू आहे. वाफा तयार करून झाला. कुदळीनं पूर्ण खांडून घेतला. ह्याच्यात मका होती पण ती पातळ झाली थोडी, मग इथंच खांडून तयार केला आहे वाफा. इकडं पूर्ण राहिलं अजून लावायचं पण काम चालू आहे. तर एक फटी ना लावून झालेली आहे आणि अजून लसूण लावायचं आहे. तर ही एक फटी लावायचं आहे लसूण. मिस्टर तयार करते फटी. चालेल प्लेन केली हो. घास टाकीत हो तशी. घाम आलाय तुम्हाला तर बरं. गुंड्या उघडे केल्या काही गरम होत आहे. कुठे दाखवू गवारीचं बी कसं आहे. वरण्यावर लावायची का. हा गवारी पण भारी आहे बर का. वर माथ्याला आणू थोडीशी हंगाशी. लसूण उचकल. खुरपा नका घेऊ तसले हाताने टोपा निसत हंगास. खुरप्याने ना लसूण येईन. लसूण एक एक बी धरा एक एक. त्यांच्यापर्यंत लावायची का गवारी. तिकडलं वरंभ्याला. तर इकडं आणू काय करू राहिली. पाहू राहिली रताळ सापडा त्या काढले होते. आहे का काही. एकले मोठं सापडलंय भाऊ. अयो बाबू मस्त मोठं निघला. बस झाली लय झाली. कापायचे राहिले होते ना. तर भारी रताळ निघले मित्रांनो. आणूला सापडले 2 मोठाले. हॅलो फ्रेंड, तर मगाशी रताळ काढले होते मित्रांनो. तर इकडे बघा आणून काढले होते. कुदळ म्हणते म्हणजे मामा रताळ. तर म्हणलं थोडेसे उकडून पाहू आपली टेस्ट कशी घरच्या घरी. तसं उपास काय कोणाला नाहीये पण असेच. संध्याकाळी ना दूध काढ गायांचं. हा गुळ टाकायचा. हयो छान पैकी उकडले. एकच नंबर आहे बरं का. छान घरच्याला काय. आणि दादांना थंडी वाजती त्याच्यामुळे शेकायत आहे. आणून खोबरं फोडलंय. वल्ल नारळ पण खातोय. कधी चुली का येत नव्हतं पण स्वयंपाक थंडीमुळं. हे बघा एकच नंबर आहे बघा. तर आता काय काय शंकायचे.
दूध आणि अजून मस्त गावरून तूप टाकायचं थोडं नाही अगं हा हां क्वालिटीच लागेल ना गुळ मग खायची हां एकच नंबर होईल मग मस्त काळी बटाट्याची भाजी करायची आणि चपात्या आज रोज रोज वर्षात नाही आवडत आपल्याला. रात्रीच खाल्लं ना. नको नको आज बुंदी नको. आज आहे ना काळी बटाट्याची भाजी चपाती दूध आणि रताळ. तर चला मित्रांनो आता मस्त बाकी रताळ उकडले. लोक आहे ना आता मी म्हणजे उपासाला खाते आज आपण तसेच खाणार. हा ना आणि तिकडे तव्यावरती काढले हरभरे भाजायचं काम चालू आहे. चटका अनुला लई खायचा ना तिची आई म्हणजे मस्त आवडत तिला चटका. तर चला. एकटीनं फोडले मला फोडता येत नाही नारळ तिने एकटीनं फोडले.